नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत ताल त्रितालमधील चक्रधार। तर ज्यांना चक्रधार म्हणजे काय माहित नाही त्यांना मी सांगू इच्छितो, चक्रधार हा एक तिहायुक्त बोल समूह असतो जो 3 वेळा वाजवून त्याचा अखेरचा 10 समेवर येतो। तर अशा तिहायुक्त समूहाला चक्रधार असे म्हणतात। आज आपण ताल त्रितालमधील 2 चक्रधार बघणार आहोत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीज पर्यंत पोहोचवा। तर वळूयात आपल्या पहिल्या चक्रधाराकडे, जो खूप बेसिक आहे। सुरुवात करूया। पहिला मी बोल सांगतो, धा तिरकिट तक ता तिरकिट तक तिरकिट तक ता तिरकिट धाती धा धा धा, असा आपला हा बोल समूह आहे। हा बोल समूह 3 वेळा वाजायचा, मग तो चक्रधार तयार होतो। तर मी आधी बोल सांगतो आणि मग वाजवतो। धा तिरकिट तक ता तिरकिट तक तिरकिट तक ता तिरकिट धाती धा धा धा। तर हे 2 बोल समूह एकत्र करायचे आणि 3 वेळा वाजवायचे, म्हणजे त्याचा चक्रधार तयार होतो। तर आपण एकदा स्पीड मध्ये वाजून बघूया। तर असा आपला पहिला बेसिक चक्रधार आहे, जो त्रितालमधील आहे। तर ह्यामध्ये जे तिरकिटचे बोल आहेत ते जोरकस वाजवायचे, कारण ते शाईवरचे बोल आहेत। शाईवरचे बोल हे नेहमी जोरकस वाजवायचे असतात, ते ऐकायला पण जरा छान वाटतं। तर आपण एकदा त्रिताला सोबत जरासे आणि स्पीडमध्ये वाजवून बघूया। तर असा आपला होता पहिला चक्रधार। आता वळूयात आपण दुसऱ्या चक्रधाराकडे, जो अगेन थोडा सिंपल आहे, जरासा हार्ड आहे, पण जास्त त्याला म्हणू शकत नाही। तर दुसऱ्या चक्रधाराचे बोल मी तुम्हाला पहिला सांगतो। बोल आहे, दिन दिन तिट्ट तिट्ट धागे तिट्ट तागे तिट्ट कडधे तिट्ट तागे तिट्ट गदी गण धा गदी गण धा गदी गण धा। तर असा आपला चक्रधार आहे, हा 3 वेळा वाजवायचा। तर तुम्हाला बोल मी सांगितलेले आहेत, आता मी वाजवून दाखवतो। दिन दिन तिट्ट तिट्ट धागे तिट्ट तागे तिट्ट कडधे तिट्ट तागे तिट्ट गदी गण धा गदी गण धा गदी गण धा। हा आपला तिहायुक्त बोल समूह 3 वेळा वाजायचा। आपण एकदा स्पीड मध्ये वाजून बघूया। असा आपला दुसरा चक्रधार आहे, ह्याला आपण एकदा त्रिताला सोबत वाजून बघूया। दोन्ही चक्रधार जरा अजून स्पीड मध्ये वाजवून दाखवतो। तर आपण पहिल्यांदा पहिला चक्रधार वाजवायचा आणि दुसऱ्यांदा दुसरा चक्रधार वाजवायचा। तर सुरू करूया। दुसरा चक्रधार बघा।
तर असे 2 चक्रधर आपण बघितलेले आहेत. अशाच रीतीने हा व्हिडिओचा शेवट मी करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा, या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. तर असेच नवीन तबला लेसन्स शिकण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. तर भेटूयात अशाच एक नवीन तबला लेसनसोबत. धन्यवाद.